आणि या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती आली आहे। गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता 16 मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। तेव्हा गुजरातमध्ये सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडताना पाहायला मिळत आहेत। आपल्याला याबद्दलचे अधिकचे अपडेट देतोय सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, काय नेमकं कारण आहे की सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले तर देण्यात आले, काय नक्की घडतंय? दीपक, याविषयीचं नेमकं कारण काय ते अजूनपर्यंत समोर आलेलं नाहीये, परंतु या सर्व मंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी आणि तिथे या सर्व मंत्र्यांसोबत काही चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही राजीनामा मागितला नव्हता, पण तरी सुद्धा त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला की सर्व मंत्र्यांनी एकत्रितपणे राजीनामा आपला मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्याचा आणि पहिल्यांदा भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा आहेत गुजरातचे, त्यांनी राजीनामा दिला। नंतर मग इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे कदाचित कुठेतरी हे मुख्यमंत्री आणि भाजपचे पक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम आहे का, किंवा तिथे काही संघर्षाचा सत्ता संघर्षाचा परिणाम आहे का, किंवा या सगळ्या मागे काही नाराजी आहे का गुजरात सरकारविषयी मंत्र्यांची, असे असंख्य प्रश्न आहेत। पण काहीतरी गडबड झालेली आहे गुजरात भाजपमध्ये आणि गुजरातच्या सरकारमध्ये, एवढं स्पष्ट आहे। त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्याबाबत आता पक्षश्रेष्ठी काय नेमकी दखल घेतात, गुजरातमध्ये काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर